नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसण्यापूर्वी पाटण्याहून माझा एक तरुण हिंदी पत्रकार अभिषेक तिवारीचा फोन आला होता आणि त्याने माझा काही व्हिडिओ बघितला असेल आणि तो मला बंगालच्या निवडणुकीविषयी माझे अंदाज आणि त्याचा अभ्यास याविषयी बोलत होता. त्याने मला एक प्रश्न विचारला की ये सब म्हणजे हे सगळे पत्रकार किंवा मीडिया किंवा ओपिनियन पोल करणारे हे काय बोलतायत आणि आम्ही जातो तेव्हा वेगळंच ऐकायला मिळतं, वेगळंच बघायला मिळतंय. बेडरपणे, निर्भयपणे बंगालचा मतदार पहिल्यांदा कॅमेरा समोर सुद्धा बोलायला लागलाय. एवढी जर लोकांची भीती संपलेली आहे तर मग मीडियामध्ये या बातम्या काय येत आहेत की बंगाली मतदार घाबरलेला आहे. ममता दिदीचा अजूनही दबदबा आहे आणि ममता दिदी आणि तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना लोक घाबरलेले आहेत. तेव्हा मी अभिषेक तिवारीला एक गोष्ट समजावली की तुला माहितीये का, धुरंधर नावाचा सिनेमा सपाटून आपटला, प्रचंड आपटला, लोकांना तो आवडला नाही. तो म्हणतो क्या बात कर रे. तो म्हणाला काय बोलता काय म्हणे, धुरंधरने तो प्रचंड धंदा केला, रेकॉर्ड ब्रेक केला. म्हटलं असं कोण सांगतं. नाही नाही, मैंने देखा है. तो म्हणाला. म्हटलं तू बघितलंस, मीडियामध्ये आलंय का? मीडियामध्ये असं आलं की एवढा थर्ड रेट सिनेमा प्रचारी थाटाचा निर्माणच झाला नाही. त्याच्यात कलात्मक काही नाही, फक्त हिंसा हिंसा हिंसा, पाकिस्तान विषयीचा द्वेष ठासून भरलेला आहे. सिनेमा म्हणायच्या लायकीचा तो नाहीये धुरंधर, असं मीडियात आलंय ना. म्हटलं या विषयातले जे जाणकार आहेत, चित्रपट कला संस्कृती यामधले जे जाणकार आहेत, यांचे मीडियामध्ये आलेले जे धुरंधर विषयीचे रिव्ह्यू आहे, काय ती परीक्षण आहे, ती बघितली तर धुरंधर बघायला कुत्रं सुद्धा जाणार नाही. आणि खरोखरच कुत्रं गेलं नाही, माणसं गेली. माणसं गेली कारण सरळ की आजकाल मीडियामध्ये आणि एकूण चॅनेलमध्ये, वर्तमानपत्रामध्ये जे जे काही जाणकार म्हणून मत व्यक्त होतात त्याच्यावर तगडी वर करून कुत्रं सुद्धा मतत नाही. मग माणसं कशाला जातील? तेव्हा यांनी नाकाला रुमाल लावून सांगितलं की तिकडून दुर्गंधी येते, की ताबडतोब मोठ्या प्रमाणावर लोक त्या दुर्गंधीच्या दिशेने धावत सुटतात की नक्कीच सुगंध असणार. ज्या अर्थी माध्यमांमध्ये जाणकारांना एखाद्या ठिकाणी दुर्गंधी असं वाटतं, याचा अर्थ खात्रीपूर्वक तिथे काहीतरी सुगंध आहे. पण हे बोलण्याची हिंमत लागते मित्र, सत्य बोलण्याची हिंमत लागते. इंग्रजीमध्ये एक चांगला शब्द आहे, पॉलिटिकल करेक्टनेस. पॉलिटिकल करेक्टनेस याचा अर्थ असा की तुम्ही जे बोलताय ते लोकांना आवडणारं नसलं, आणि लोकांना म्हणजे काय असतं, लोकांना म्हणजे सामान्य लोकांना, करोडो लोकांना नाही, मुठभर लोक जे असतात, जे स्वतःला ओपिनियन मेकर समजतात, की आम्ही म्हणतो तेच समाजाचं, देशाचं, जनतेचं मत आहे, असं रोजच्या रोज आपलं मत लोकांवर लादणारे असतात. त्यांना नावडणारी गोष्ट बोलण्याची हिंमत असली पाहिजे. त्याला पॉलिटिकल करेक्टनेस म्हणतात. सॉरी, त्याला पॉलिटिकल करेक्ट असणं म्हणत नाहीत. मान्यवर सर्टिफाय करणारे जे लोक आहेत त्यांना खुश करा म्हणजे पॉलिटिकल करेक्टनेस. नाहीतर हे लोक आपल्या विरुद्ध रान उठवतील आणि आपण आयुष्यातून उठू. म्हणून अनेक राजकारणी, अनेक कलावंत, अनेक मान्यवर, अनेक बुद्धिमंत, अनेक प्रतिभावंत अशा ज्या झारीतल्या शुक्राचार्यांनी मारून टाकलेले. धुरंधर चित्रपट काढणारा आदित्यराज धर हा त्यापैकीच एक आहे. कारण यांच्या चाकोरीत तो बसणारा नाही, आणि त्यांच्या चाकोरीत बसणारा नाही म्हणून त्याच्या कलेला, चित्रपटाला
लोकप्रियता मिळाली तरी तो प्रपोगंडा म्हणायचा, आणि यांचे प्रपोगंडा करणारे चित्रपट असतात त्याला मात्र कलात्मकता म्हणायचं. म्हणजे हाच चित्रपट यशराज चोपडा वगैरे यांच्या बॅनर खाली आला असता किंवा करण जोहर प्रेझेंट वगैरे म्हटलं असतं तर लगेच त्याचं कौतुक सुरू झालं असतं. शेंबूड पुसता येणार नाही अशा आलिया भट नावाच्या मुलीला किती अवॉर्ड मिळाले बघा तुम्ही, आणि ते अवॉर्ड मिळालेले चित्रपट चाललेत का ते पण बघा. असेही चित्रपट परीक्षण करणाऱ्या पत्रकार संघटनेची अध्यक्षा होती. तिला आपलं परीक्षण लोकांनी इतके जोडे मारले की ते डिलीट करावं लागलं, मागे घ्यावं लागलं. पण या सगळ्यांकडे वळूनही बघायचं नाही एवढी हिंमत त्या धुरंधरच्या टीमने दाखवली. आता नुकताच जो स्क्रीन नावाचं एक साप्ताहिक दीर्घकाळ चाललेलं आहे, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचं आहे. त्या इंडियन एक्सप्रेस ग्रुपचा स्क्रीन तर्फे दरवर्षी चित्रपट क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील त्यामध्ये अवॉर्ड दिली जातात. त्यामध्ये धुरंधरला सर्वाधिक अवॉर्ड्स मिळाली. पण धुरंधरने आपल्या परीने या लोकांना त्यांची लायकी दाखवली. ते अवॉर्ड देत असताना, तो पुरस्कार देत असताना धुरंधरच्या एकूण टीम पैकी कोणीही तिकडे फिरकलं नाही, कोणीही. याला हिम्मत म्हणतात मित्र, याला हिम्मत म्हणतात की तुमचं प्रमाणपत्र आम्हाला नकोय, आम्हाला तुमचं व्हॅलिडेशन नकोय, तुमचं सर्टिफिकेट नकोय. ही हिम्मत आदित्य धरने दाखवली, याचं कौतुक आहे, याचं कौतुक आहे. पण गंमत अशी की यांच्या चाकोरीच्या बाहेर जाणारा जो असतो मठाधीशांच्या, की आम्ही तुम्हाला धर्माच्या बाहेर काढू, उद्ध्वस्त करून टाकू, हे जे करणारे असतात ना, ज्यांनी सुशांत सिंग राजपूतचा बळी घेतला अशा लोकांनी घेतला. तुम्हाला हिणवायचं, तुम्हाला अपमानित करायचं, तुम्हाला वाळीत टाकायचं, हे सगळी व्यवस्था 2014 नंतर हळूहळू करत उद्ध्वस्त झाली. 2002 मध्ये गुजरातच्या दंगलीपासून गेली 24 वर्ष नरेंद्र मोदी नावाच्या एका माणसाला संपवायला देशातल्याच नव्हे, देशाबाहेरच्या शक्ती आणि इथले बुद्धिमंत विचारवंत मीडिया कामाला लागलेला होता. अगदी त्या चित्रपट कलावंत सुद्धा होते, चित्रपट सृष्टी सुद्धा होती. यांनी अजेंडा म्हणून परसानिया नावाचा चित्रपट काढला. तो गुजरातमध्ये चालला नाही, त्याचं खापर पण मोदींच्या नावावर फोडलं. बघा, त्याला चित्रपट गुजरातमध्ये त्या चित्रपटाला थिएटर मिळत नाही. अरे हेच ममता दिदीच्या बंगालमध्ये पण होत होतं, तेव्हा सगळे चिडीचूप. तर ही जी सुपारीबाजी चालली होती, एक प्रकारे गँगस्टरिझम चालू होता, आणि त्याला बाहेर कलेचं नाव लावायचं, साहित्याचं नाव लावायचं. दिल्ली जवळ दादरी नावाच्या गावामध्ये, उत्तर प्रदेशमधच्या दादरी गावामध्ये एका मुस्लिमाची जमावाकडून हत्या झाली. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री अखिलेश यादव खापर फोडायचं दिल्लीच्या नरेंद्र मोदीवर, आणि मग काय ते पुरस्कार वापसीचं नाटक सुरू झालं. साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले. त्या पुरस्कारानिमित्त मिळालेले पैसे कोणी परत केले नाहीत. फक्त ती काय ते असेल ते ट्रॉफी परत करायची आणि काय ते कागद परत करायचं, पैसे नाही परत केले. अशी ही भंपक माणसं आहेत. तर नरेंद्र मोदींनी 2014 नंतर यांचा पहिला बुरुज जो होता मीडिया, तो मीडियाचा बुरुज ढासळून टाकला. आणि गेल्या 10 वर्षात हळूहळू करत आता बॉलिवूड नावाचा जो एक
बुरुज होता तोही या धुरंधर नंतर ढासळलेला आहे. हळूहळू करत दबल्या आवाजामध्ये धुरंधरने धंदा केला हा असं म्हणायची लाचारी त्यांच्यावर आलेली आहे. पण ह्या ज्या स्क्रीन अवॉर्डच्या निमित्ताने एक डिजिटल मधला सोशल मीडियातला एक कलावंत आहे, आपल्या कॉमेडीमुळे आणि शाब्दिक जे काय विनोद निर्माण करतो त्यालाही आमंत्रित केलं होतं आणि त्याला त्या संचालनामध्ये ठेवलेलं होतं. त्याचं नाव झाकीर खान. फार लोकप्रिय आहे बोलघेवडापणामुळे. त्याने यांची पार अगदी काढून टाकली, कमरेची लंगोटी सुद्धा काढून टाकली. एका वाक्यामध्ये झाकीर खानने सगळ्या बॉलिवूडला नागडं करून टाकलं. म्हणजे आदित्य धरने सिनेमातून केलंच होतं, पण जी काय अब्रू झाकायला लंगोटी होती ना, ती सुद्धा झाकीर खानने काढून टाकली मोजक्या 1-2 वाक्यामध्ये. ही सगळी बक्षिसं धुरंधरला मिळाली होती, तर आम्हाला का बोलवलं होतं असा त्यांनी टोमणाही मारला. पण त्यानंतर तो म्हणाला की धुरंधरमुळे कराची जवळ लियारी या उपनगरामध्ये बॉम्ब फुटले, पण धूर निघाला तो बांद्रा ते जुहू. बांद्रा ते जुहू मध्ये कोण कोण राहतात? सोकॉल्ड बॉलिवूड महान हिंदी चित्रपट कलावंतांचा जो परिसर आहे तो बांद्रा ते जुहू पर्यंत पसरलेला आहे. आणि किती किती नेमक्या जागेवर बोट ठेवलं, दुखण्यावर असं पण म्हणता येणार नाही, नको त्या भोकावर बोट ठेवलं म्हटलं पाहिजे. भोक म्हणजे छिद्र, आणि सूक्ष्म छिद्र असतं जे नजरेला चटकन दिसत नाही पण असतं, त्याला रंध्र म्हणतात. त्याला काय म्हणतात? रंध्र म्हणतात. एखाद्या पानावर किंवा आपण आपल्या हातावर देखील केस वगैरे असतात, ते केस ज्या त्वचेतून जिथून बाहेर आलेले असतात ना, ते इतकं सूक्ष्म असतं की ते दिसतच नाही, त्याला रंध्र म्हणतात. झाकीर नाईकने जे काय वाक्य उच्चारलं की धुरंधर सिनेमामुळे बॉम्ब फुटले कुठे? कराची, पाकिस्तान, लियारी मध्ये, लेकिन धुआं निकला तो बांद्रा से जुहू में. याला धूर रंध्रातून निघाला, जी रंध्र दिसत नाहीत. योगायोगाने धुरंधर हा शब्दाचा थोडा अप्रोभरूस केला तर धूरंध्र असं पण म्हणता येतं. हॅट्स ऑफ झाकीर खान, हॅट्स ऑफ. त्यांच्या मंचावर जाऊन त्यांना अगदी चिखलात आणि खातेऱ्यात बुडवून चप्पल मारली या तरुण कलावंताने, ज्याला आपला प्लॅटफॉर्म डिजिटल मीडियातून उभा करावा लागला, पण ज्याला बॉलिवूडने आपली आपला मंच, आपलं व्यासपीठ कधी दिलेलं नव्हतं. असे हजारो कलाकार ज्यांनी सडवले, त्यांना त्यांच्या मंचावर येऊन अगदी खातेऱ्यात पायताण बुडवून हाणायचं, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. खरोखर कौतुकास्पद आहे. मिळालं तर बघा, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.